नमस्कार मित्रांनो, तर 8व्या वेतन आयोगाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर तुम्ही देखील सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल आणि तुम्हाला 8व्या वेतन आयोगाची तारीख आणि तो कधी लागू होणार आहे आणि 8व्या वेतन आयोगाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 8व्या वेतन आयोगाबद्दल तपशीलवार माहिती देऊ। ज्या आयोगासाठी तुम्हाला हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा लागेल, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल। तर 8व्या वेतन आयोगाची तारीख काय आहे? 8वा वेतन आयोग हा भारत सरकारचा पेमेंट कमिशन आहे, जो 2024मध्ये स्थापन केला आहे। 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे। अनेक कर्मचारी या पेमेंट कमिशनच्या प्रतीक्षेत आहेत। 2026मध्ये 8व्या वेतन आयोगाची नेमकी तारीख अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे। या 8व्या वेतन आयोगाचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या विविध गटाच्या पगारामध्ये निर्माण होणारी विषमता संपवणे हा आहे। कर्मचाऱ्यांना महागाईच्या समस्या हाताळण्यास मदत करणे हे देखील याचे उद्दिष्ट आहे। तर आता आपण पाहूया नेमके 8व्या वेतन आयोगाबद्दल प्रश्न काय आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, 8व्या वेतन आयोगाची तारीख काय आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। 8वा वेतन आयोग 2024मध्ये स्थापन करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, 8वा वेतन आयोग का स्थापन केला जात आहे? तर 8वा वेतन आयोगाचे उद्दिष्ट विविध कर्मचारी गटामधील पगारातील असमानता दूर करणे आणि महागाई संबंधित आव्हाने कमी करणे हे आहे। शेवटचा वेतन आयोग कधी स्थापन झाला? 7वा वेतन आयोग 2014मध्ये स्थापन करण्यात आला। प्रश्न क्रमांक 4, वेतन आयोगाची भूमिका काय आहे? वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, भत्ते आणि निवृत्तीवेतनातील बदलाचे पुनरावलोकन आणि शिफारस करण्यासाठी जबाबदार आहे। प्रश्न क्रमांक 5, 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने कोणतेही अधिकृत विधान केले आहे का? ताज्या अपडेटनुसार सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊले उचलली नाहीत। प्रश्न क्रमांक 6, लवकरच महागाई भत्त्यात वाढ होईल का? तर महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे। अलीकडील अर्थसंकल्पात विलंब सुचून या समस्येकडे लक्ष दिले गेले नाही। प्रश्न क्रमांक 7, महागाई भत्त्यात 50% पोहोचल्यास काय होईल? जेव्हा महागाई भत्ता 50% पोहोचतो तेव्हा घरभाडे भत्ता HRA वरच्या दिशेने सुधारित केले जातो, ज्यामुळे उच्च किमतीच्या शहरामधील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो। प्रश्न क्रमांक 8, 2024मध्ये संभाव्य महागाई भत्ता किती आहे? सध्याच्या अंदाजावर आधारित केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता जानेवारी 2024मध्ये 50% पर्यंत वाढलेला आहे। वेतन आयोग किती वेळा तयार केले जातात? सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतन संरचनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो। आणि प्रश्न क्रमांक 10, कर्मचाऱ्यांनी 8व्या वेतन आयोगाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? पगारातील तफावत दूर करण्यासाठी आणि महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी कर्मचारी अधिक न्याय भरपाई संरचनाची अपेक्षा करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे 8व्या वेतन आयोगाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतले। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।